खेळ असा खेळा, की स्वतःला जिंकता नाही आलं तरी आपली दहशत विरोधकांमध्ये असली पाहिजे. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आजचा विषय जो आहे तो आहे MPSCच्या बाबतीत आपण कोणाकडून गायडन्स घ्यावा, कोणाकडून मार्गदर्शन घ्यावं किंवा कोणती व्यक्ती आपल्याला MPSC बद्दलचं योग्य मार्गदर्शन करू शकते. कारण जनरली असं होतं, की आपल्याला ज्यावेळेला आपण या प्रवासाला सुरुवात करतो, त्यावेळेला आपल्याला खूप व्यक्ती भेटतात, ज्या आपल्याला या क्षेत्राबद्दलची माहिती सांगण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा बरोबरही असते, बऱ्याचदा चुकीचीही असते. पण जर आपल्याला योग्य मार्गदर्शन नाही मिळालं, तर आपल्या आयुष्यातली काही वर्ष वाया जाण्याची शक्यता असते आणि कदाचित असंही होऊ शकतं, की जी व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते, ती व्यक्ती योग्य मार्गदर्शन करते हे न समजल्यामुळे आणि आपण त्या व्यक्तीचं न ऐकल्यामुळे कदाचित आपल्या आयुष्यातली काही वर्ष वाया जाऊ शकतात. मग MPSCचा योग्य शिक्षक कोण? याच्याबद्दल आपल्या डोक्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी असणं गरजेचं आहे, की आपण उठकीसूट कोणाचंही ऐकायचं, की एका ठराविक व्यक्तीचं आपण ऐकलं पाहिजे. तर याच्याबद्दलचं डिस्कशन आज आपण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा टीचिंग म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. टीचिंग म्हणजे काय, तर ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि ते ज्ञान देण्याचं ज्याच्याकडे स्किल आहे, कौशल्य आहे, याला आपण टीचर म्हणू शकतो किंवा याला आपण टीचिंग स्किल म्हणू शकतो. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही स्कूलमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना काही शिक्षक असे असतात, की ज्यांना त्या विषयाचं सगळं काही माहिती असतं किंवा खूप जास्त नॉलेज असतं, कंटेंट खूप चांगला असतो. पण ते ज्या पद्धतीने सांगतात, ते आपल्याला अतिशय रटाळवाणं वाटतं. काही समजतच नाही. म्हणजे त्या सरांना जरी सगळं येत असेल, त्या शिक्षकांना जरी सगळं येत असेल, पण आपल्यापर्यंत ते पोहोचवायला कुठेतरी कमी पडतात किंवा आपण बोर होऊन जातो. याउलट काही शिक्षक असे असतात, जे मोजकच शिकवतात, पण तेवढ्या इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवतात, की त्यांचा तास संपूच नये असं आपल्याला वाटतं. पण ज्यावेळेला या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी येतात, ज्यांच्याकडे ज्ञानही आहे आणि ते देण्याचं कौशल्य आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो, की परफेक्ट टीचिंग आहे. म्हणजे फक्त शिकवणारेच शिक्षक म्हणजे जे कोणी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिकवतात तेच शिक्षक असतात असं नाही. ज्याला पण कोणाला आपल्या स्वतःकडचं नॉलेज एका वेगळ्या स्किलनी समोरच्याला देता आलं, तो टीचर बनू शकतो. आणि त्याच्यासाठी मला असं वाटत नाही, की म्हणजे ते स्किल डेव्हलप होतं अर्थात काही जणांकडे ते नॅचरली असतं. तर हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण काय? तुम्हाला MPSC करताना काही असे लोक भेटत असतील, जे म्हणजे ज्यांनी काही अटेम्प्ट दिलेले आहेत, ते क्वालिफाय नाही होऊ शकले. मे बी त्यांनी मेन्स दिलेले आहेत, मे बी ते इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले आहेत, बट त्यांच्याकडे पोस्ट नाही. आणि जनरली अशा लोकांकडे ज्यावेळेला असे लोक काहीतरी आपल्याला सांगायला जातात, तेव्हा आपण बऱ्याचदा अशा पद्धतीने रिएक्ट होतो किंवा काही लोक अशा पद्धतीने रिएक्ट होतात, "तुला नाही पास होता आलं आणि लागलंय आम्हाला शिकवायला. तुला काय येतं यातलं? मग तुला का नाही पास होता आलं?" तर या बाबतीत मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की बऱ्याचदा या व्यक्तींकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही असतं. हे थोडंसं तुम्हाला वेगळं वाटत असेल, पण कदाचित तुम्हाला सांगणारी कोणीतरी अशी व्यक्ती असेल, जिने मेन्स दिलेली आहे, जिने इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि तुम्ही त्या व्यक्तीला निग्लेक्ट करत असाल. तर दोन्ही गोष्टी आहेत. कदाचित त्या व्यक्तीने केलेला गाईडन्स योग्य असू शकतो, कदाचित चुकीचा असू शकतो, पण हे मी तुम्हाला उदाहरणातून पटवून देते. समजा तुम्हाला एका ठिकाणी जायचं आहे आणि जो सरळ रस्ता जातो, तुम्ही 2 व्यक्तींना हा रस्ता विचारताय. तुम्ही मला सांगायचं, की या दोघांपैकी तुम्हाला कुठली व्यक्ती योग्य पद्धतीने रस्ता सांगू शकते, ठीक आहे? या रस्त्यामध्ये पुढे एक खड्डा आहे. या 2 व्यक्तींपैकी एक व्यक्ती जी आहे, ती गेली निघून. ती सरळ गेली, पण तिच्या लक्षात आलं नाही, की रस्त्यावरती खड्डा आहे. सो ती मे बी म्हणजे ती व्यक्ती एका बाजूने गेली असेल किंवा स्ट्रेट गेली असेल. कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खड्डा तिच्याकडून चुकवला गेला आणि तिला असं वाटलं, की हा रस्ता एकदम व्यवस्थित आहे. दुसरी एक व्यक्ती, ती व्यक्ती त्याच रस्त्यावरून गेली, पण तिला मात्र पुढे तो खड्डा आढळला आणि ती त्या खड्ड्यामध्ये पडली किंवा आपण असं म्हणूयात, की ती व्यक्ती गाडीने जात होती. तिची गाडी त्या खड्ड्यामध्ये आदळली आणि तिला जाणवलं, की या ठिकाणी रस्त्यामध्ये खड्डा आहे. नाऊ तिसरी व्यक्ती आहात तुम्ही, ज्यांना या रस्त्यावरून जायचंय. या 2 व्यक्तींना जर तुम्ही विचारलत, की रस्ता कसा आहे, तर अर्थात या दोघांचं सांगणं हे वेगळं-वेगळं असेल. पहिली व्यक्ती तुम्हाला सांगेल, की बिनधास्तपणे जा, काही नाही एकदम रस्ता व्यवस्थित आहे. पण ज्यावेळेला तुम्ही हे ऐकता, त्यावेळेला तुम्हाला माहितीच नाही, की त्या व्यक्तीला खड्डा नाही मिळाला म्हणून त्या व्यक्तीने सांगितलं आणि तुम्ही भरधाव वेगाने जाऊ शकता. दुसरी व्यक्ती तुम्हाला काय सांगेल, "काळजीपूर्वक जा, पुढे खड्डा आहे, तर तिथे गाडीचं स्पीड वगैरे तू कंट्रोलमध्ये ठेव." राइट? सो जी व्यक्ती खड्ड्यामध्ये पडली, ती व्यक्ती तुम्हाला तुम्ही पडू नये
म्हणून काहीतरी चांगलं सांगू शकते. अर्थात आता आपल्याकडे काही लोक असे असतात ज्यांची टेंडन्सी असते, की मला ठेच लागली तर दुसऱ्याला लागलीच पाहिजे. बट जे एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत आणि ज्यांना खरंच इतरांसाठी काहीतरी करायचं ते लोकं असं सांगत नाहीत. ठीक आहे? म्हणजे जर एखादी व्यक्ती अशी असेल, की ज्या व्यक्तीला एम-पी-एस-सीतून पोस्ट मिळवता नाही आली, पण त्या व्यक्तीने ज्या चुका केल्या, त्या चुका जर ती व्यक्ती तुम्हाला सांगत असेल, की "ही चूक माझ्याकडून झाली, ही तुम्ही करू नका." तर अर्थात तुम्ही ते ऐकायला पाहिजे. ती चूक तुम्ही नाही केली पाहिजे. आणि आपण सगळी धडपड जी आहे ती कशासाठी चालू आहे? आपल्याला पोस्ट मिळवायची आहे. मग इथे जेवढ्या तुम्ही चुका कमी कराल, तेवढी तुमची यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. काही उदाहरणं आहेत जसं की सचिन तेंडुलकर असतील, त्यांचे गुरु सर्वांना माहिती आहेत आदरणीय रमाकांत आचरेकर. उसेन बोल्ट त्यांचे गुरु ग्लेन मिल्स असतील किंवा एखादा कलेक्टर घडवणारा शिक्षक असेल. सचिन तेंडुलकरनी शतकांचं महाशतक केलं. पण त्यांना घडवणारे त्यांचे गुरु त्यांनी केलं होतं का? पण त्यांनी एक सचिन तेंडुलकर घडवला. ग्लेन मिल्स यांनी एक उसेन बोल्ट घडवला. मग तुम्ही ही अचीव्हमेंट अर्थात तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे, की तुम्हाला सांगणारी व्यक्ती तुमच्या भल्यासाठी काहीतरी सांगते. एक कलेक्टर घडवणारा शिक्षक हा शिक्षकच असतो. पण तो एक कलेक्टर घडवू शकतो. सो जी व्यक्ती तुम्हाला गाईड करते, जी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते, त्या व्यक्तीवरती तुम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे आणि विश्वास ठेवून तुम्हाला वाटचाल करता आली पाहिजे. जर तुम्ही डाऊट मनात ठेवून जर त्या मार्गावरून वाटचाल करत असाल, तर अर्थात तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचताना तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला स्वतःच्या चुकांमधून शिकता येतं आणि जो आपल्या चुकांमधून दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो, तो शिक्षक असतो. आणि ज्याला आपण चुकण्यापूर्वी दुसऱ्यांनी ज्या चुका केल्या त्याच्यामधून शिकता आलं ना, त्याचे यशस्वी होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. आणि म्हणून इथून पुढे तुम्ही खात्री करून घ्या ज्यावेळेला एखादी व्यक्ती तुम्हाला सांगते त्यावेळेला अर्थातच तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे, की खरंच हे योग्य आहे का अयोग्य आहे. पण एम-पी-एस-सी हे असं एक फील्ड आहे ना, तुम्ही 10 लोकांना भेटलात तर 10 लोकं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात. आणि मग याच्यापैकी एक्झॅक्टली कोणाला फॉलो करायचं, या गोंधळामध्ये आपलं काहीच होत नाही आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपलं नुकसान होत असतं. त्यामुळे जे काही तुम्ही ठरवलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही 100% ठाम राहिलं पाहिजे. तुमच्या चुका ज्या आहेत त्याच्यामधून तर तुम्ही शिकाच, पण इतरांच्या चुकांमधूनही तुम्हाला शिकता आलं पाहिजे. फक्त कागदी पदवी म्हणजे सर्व काही नसतं. तुम्हाला माहिती असेल काही लोकांकडे एवढे चांगले स्किल्स असतात, पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसतं. सर्टिफिकेट नाही म्हणून आपण त्यांचं स्किल नाकारू शकत नाही आणि एखाद्याकडे फक्त सर्टिफिकेट आहे म्हणून त्या व्यक्तीला सगळं येतच असंही काही नसतं. त्यामुळे म्हणजे मध्ये हा विषय झाला होता, की जे काही पुण्याचे क्लासेस आहेत, ज्या काही अकॅडमीज आहेत, तर त्याच्याबद्दल हा विषय झाला होता. कोणीतरी डिस्कशन करत होतं म्हणून मला असं वाटलं, की या विषयावर मी बोललं पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी बनवलेला आहे. होप इथून पुढे जेव्हा कोणी तुम्हाला काही सांगायला लागेल, तर तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यालच, की खरंच या व्यक्तीचा अनुभव मला उपयोगी ठरतोय का? आणि समोरच्या व्यक्तीची तुम्ही खिल्ली उडवणार नाही. कारण तुम्ही एक ऑफिसर बनणार आहात. त्यामुळे समोरची व्यक्ती जे काही सांगते, अर्थात तुमच्या लक्षात येत असेल, की अगदी लहान मूलसुद्धा तुम्हाला बरंच काही शिकवून जातं. एम-पी-एस-सीच्या प्रवासामध्ये लहान मूल तुम्हाला हे सुद्धा शिकवू शकतं, की काही वेळापूर्वी घडलेली गोष्ट म्हणजे एखाद्या लहान मुलाला त्याच्या घरातल्या कोणीतरी मारलं, तर ते 5 मिनिट रडतं. 5 मिनिटांनी ते लहान बाळ सगळं काही विसरून परत त्याच व्यक्तीसोबत येऊन खेळत असतं, हसत असतं, बोलत असतं. तर आपल्या लाईफमध्ये सुद्धा अशा काही व्यक्ती घडतात, ज्या आपल्याला त्रास देतात, भेटतात, ज्या आपल्याला त्रास देतात. तर ते विसरून तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या एम-पी-एस-सीच्या प्रवासामध्ये हसत-खेळत अभ्यासाला लागता आलं पाहिजे. हे तुम्हाला लहान मुलंही शिकवत असतं. त्यामुळे या मार्गावरती भेटणारा प्रत्येक व्यक्ती ज्याने तुम्हाला काही ना काहीतरी शिकवलंय, ती प्रत्येक व्यक्ती तुमची गुरु ठरू शकते. या गोष्टीचं फक्त भान ठेवा आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मनामध्ये असू द्या. आय होप आजचं हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू.